नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज सकाळ-सकाळी एक WhatsAppवरती मेसेज आला एका क्लायंटनं त्यांचा पोर्टफोलिओ पाठवला होता आणि त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये तब्बल 12 वेगवेगळे म्युच्युअल फंड होते. लार्ज कॅप म्युच्युअल फंड होता, फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप, 2 मिड कॅप, 3 स्मॉल कॅप, ELSS, बॅलन्स्ड एडव्हांटेज फंड देखील होता. आणि एक इंटरनॅशनल फंड देखील होता. ॲप उघडल्यानंतर तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला खूप रंगीबेरंगी दिसतो. वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळे फंड हाऊस आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. तुम्हाला काय वाटतं? माझा पोर्टफोलिओ परफेक्ट डायव्हर्सिफाईड आहे. पण आतमध्ये जर बघितलं, तर या 12 फंडमधून तुमचे जवळपास पैसे 40% ते 50% कंपन्यांमध्येच गुंतवलेले आहेत. बाहेरून 12 फंड आहेत, पण आतून जवळपास एकच पोर्टफोलिओ आहे आणि हीच म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग मधली सर्वात मोठी चूक आहे. लोकं रिस्क कमी करण्यासाठी भरपूर फंड वाढवतात. एका टप्प्यानंतर फंड वाढत नाहीत. फक्त कन्फ्युजन वाढतं. मग नेमका प्रश्न असा आहे, की म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये किती फंड असावेत? 2 असावेत, 4 असावेत, की 6 असावेत? की जितके जास्त तितकं जास्त सुरक्षित? याचं उत्तर कोणत्याही मॅजिक नंबरमध्ये नाहीये. तर लपलेलं आहे तुमच्या गोल्समध्ये, फंड ओव्हरलॅपमध्ये आणि तुम्ही घेतलेल्या ॲक्चुअल रिस्कमध्ये. आज भारतात म्युच्युअल फंड निवडणं अवघड नाहीये. अवघड आहे निवड थांबवणं. दर महिन्याला एखादा फंड टॉप परफॉर्मन्समध्ये दिसतो. एखादा फंड पाठीमागच्या वर्षी खूप चांगलं रिटर्न देताना दिसतो. दुसरा फंड 5 स्टार रेटिंग मिळालेलं असतं. तिसऱ्या फंड मॅनेजरला प्रसिद्धी असते. चौथ्या फंड मॅनेजरचा सोशल मीडियावरती ट्रेंड सुरू असतो आणि एक इन्व्हेस्टर विचारतो, हा फंड राहून गेला तर? मग आणखी एक एस-आय-पी सुरू करतो. काही महिन्यानंतर दुसरा फंड, नंतर नवीन कॅटेगरी आणि हळू-हळू पोर्टफोलिओ तयार होत नाही. म्युच्युअल फंडचं छोटं म्युझियम तयार होतं. प्रत्येक फंड घेताना स्वतंत्र स्टोरी असते. पण संपूर्ण पोर्टफोलिओ मागचं एक स्पष्ट लॉजिक नसतं. हे समजण्यासाठी आधी डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय ते तर समजून घ्या. डायव्हर्सिफिकेशन याचा अर्थ फक्त वेगवेगळ्या नावाचे फंड घेणे नाही. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुमचे पैसे वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्कमध्ये योग्य प्रमाणात विभागणं. लार्ज कॅप कंपन्यांची रिस्क वेगळी असते. मिड कॅप, स्मॉल कॅप कंपन्यांची रिस्क वेगळी असते. इक्विटी आणि डेब्टचं बिहेवियर वेगळं असतं. इंडियन मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केटवर परिणाम करणारे फॅक्टर देखील काही प्रमाणात वेगळे असतात. तुम्ही जर 3 लार्ज कॅप फंड घेतले, तर तुम्ही 3 वेगवेगळ्या रिस्क घेतल्या आहेत का? नाही बहुतेक वेळेला. कारण तिन्ही फंडामध्ये भारतातल्या मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांमध्येच गुंतवणूक केलेली असते आणि त्याचा वाटा मोठा असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे फंडांचं नाव वेगळं, पण पोर्टफोलिओ मधले स्टॉक सेमच आहेत. याला ओव्हरलॅप म्हणतात. समजा पहिल्या फंडमध्ये 50 कंपन्या आहेत, दुसऱ्यामध्ये 55 आहेत, तिसऱ्यामध्ये 45 कंपन्या आहेत. कागदावर जर बघितलं तर तुमच्याकडे 150 स्टॉक्समध्ये पोझिशन असल्यासारखं दिसेल. पण त्यातल्या अनेक कंपन्या रिपीट होत असतील, तर युनिक कंपन्यांची संख्या राहते फक्त 70 ते 80. आता एक अनकम्फर्टेबल रिॲलिटी सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. एका इक्विटी फंडामध्ये आधीपासूनच 40, 50 किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्या असू शकतात. म्हणजे तुम्ही एक डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड ऑलरेडी खरेदी केलाय. तेव्हा तुम्ही एका कंपनीत नाही तर अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असता. त्यानंतर तुम्ही आणखी 10 फंड जोडल्यानंतर डायव्हर्सिफिकेशन 10 पट होत नाही. काही वेळेनंतर प्रत्येक नवीन फंड पोर्टफोलिओला स्ट्रेंथ देत नाही. तो एक्झिस्टिंग पोर्टफोलिओची डुप्लिकेट कॉपी बनवतो. याला डिसडायव्हर्सिफिकेशन असं म्हणतात. डायव्हर्सिफिकेशन नाही, पण तुमचं डिसडायव्हर्सिफिकेशन मोठ्या प्रमाणात होतं. रिस्क कमी करण्याच्या प्रयत्नात पोर्टफोलिओ इतका पसरला जातो, की चांगला फंड सुद्धा तुम्हाला जाणवत नाहीये. आणि समजा तुमच्याकडे ₹1,00,000 आहेत. तुम्ही 4 फंडामध्ये विभागले. प्रत्येक फंडामध्ये ₹25,000 टाकले. तर यातला एक फंड 20% ने वाढला. तर फंडामधला प्रॉफिट होतो ₹5,000 आणि तेच ₹1,00,000 तुम्ही 10 फंडामध्ये टाकले, प्रत्येकी 10,000 त्यातला एखादा फंड 20% ने वाढला, तर प्रॉफिट होतो ₹2,000. बाकीचे फंड एव्हरेज किंवा वीक परफॉर्मन्स करत असतील, तर टॉप परफॉर्मिंग फंडचा इम्पॅक्ट पोर्टफोलिओवर जवळपास दिसतच नाही. म्हणजे तुमच्याकडे विनर्स आहेत, पण तुम्ही त्याला इतकी छोटी जागा दिली की तो पोर्टफोलिओला जिंकूच शकत नाहीये. दुसरीकडे फंड खराब परफॉर्मन्स करत असेल, तरी तो छोटा असल्यामुळे इन्व्हेस्टर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परिणाम काय होतो माहिती का? पोर्टफोलिओमध्ये वर्षानुवर्ष एव्हरेज आणि खराब फंड एकत्रित पडून राहतात. जणू कपाटातील जुने कापडे आहेत. वापरत नाहीत आणि फेकूनही देत नाहीत. मित्रांनो, एक रिॲलिटी सांगतो. आपल्याला काय वाटतं माहिती का? प्रत्येक कॅटेगरीमधून एक फंड घेऊया. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप, व्हॅल्यू, फोकस्ड फंड, सेक्टोरियल फंड, इंटरनॅशनल फंड, गोल्ड फंड. पण रिॲलिटी काय विचारते माहिती आहे का तुम्हाला?
तुमच्या प्रत्येक फंडचं पोर्टफोलिओमध्ये स्पेसिफिक जॉब काय आहे? हा फंड कोणत्या गोलसाठी घेताय? त्यामध्ये रिस्क किती आहे? यामुळे कोणती रिस्क वाढत आहे का? 2 फंड सारखं काम करत असतील, तर दोन्ही ठेवण्याचं कारण काय? हा प्रश्न विचारला, की अनेक पोर्टफोलिओमधले अर्धे फंड्स अनावश्यक वाटू लागतात. मग आयडियल नंबर किती असावा? अनेक सर्वसामान्य रिटेल इन्व्हेस्टरसाठी 3 ते 5 जर फंड प्रॉपर निवडले, तर मित्रांनो ते योग्य आहे. पण 3 ते 5 हा नियम नाही. ती एक प्रॅक्टिकल रेंज आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं, एखादा लाँग टर्म इन्व्हेस्टरचा पोर्टफोलिओ कसा असू शकतो? एक कोर डायव्हर्सिफाईड इक्विटी पोर्टफोलिओ, एक मिड कॅप किंवा एक स्मॉल कॅप, अतिरिक्त ग्रोथ किंवा अतिरिक्त रिस्कसाठी, एक डेप्ट फंड, रिलेटिव्हली स्टेबल अलोकेशन, गोल किंवा रिस्क प्रोफाइलनुसार. आवश्यकता वाटल्यास एखादा इंटरनॅशनल असेट असणारा फंड देखील चालू शकतो. बस 4 फंड. प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते. प्रत्येक फंड का घेतला याचं उत्तर स्पष्ट असणं गरजेचं आहे. उलट एखाद्या इन्व्हेस्टरकडे वेगवेगळ्या टाइमलाईनचे अनेक गोल असू शकतात. मुलांचं शिक्षण 12 वर्षांनी, घरासाठी डाउन पेमेंट 5 वर्षांनी, रिटायरमेंटसाठी 20 वर्षांनी, इमर्जन्सीसाठी वेगळा कार. अशा वेळेला फंडांची संख्या थोडी वाढू शकते. पण ती संख्या गोलनुसार वाढली पाहिजे. नुसार नको आहे. पास्ट रिटर्नमुळे नको आहे आणि फोमोमुळे देखील नको आहे. एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्या मित्रांनो. फंडांची संख्या गोलच्या संख्येसारखी असण्याची गरज नाही. एक फंडाचा उपयोग एकापेक्षा जास्त गोलसाठी देखील होऊ शकतो. प्रत्येक गोलसाठी नवीन फंड सुरू करणं म्हणजे एकाच प्रवासासाठी वेगवेगळ्या गाड्या विकत घेण्यासारखं आहे. कधी-कधी त्याची गरज नसते. पोर्टफोलिओ तयार करताना 3 स्तरांचा तुम्ही विचार करा. पहिला म्हणजे कोर. हा पोर्टफोलिओ मजबूत आहे का? जिथं तुमच्या इक्विटी अलोकेशनचा मोठा भाग असतो. दुसरा सॅटेलाइट म्हणजे मिड कॅप, स्मॉल कॅप, व्हॅल्यू, इंटरनॅशनल अशा एक्सपोजरसाठी मर्यादित अलोकेशन आणि तिसरं स्टॅबिलिटी. तुमच्या टाइमलाईन आणि तुमच्या रिस्क प्रोफाइलनुसार डेप्ट, लिक्विडिटी किंवा इतर तुलनेनं स्टेबल अलोकेशन आहे का? कोर मोठा आणि सॅटेलाइट लहान आणि प्रत्येक फंडचं काम स्पष्ट. पण बहुतेक रिटेलरच्या पोर्टफोलिओमध्ये उलटं घडतं. कोर कोणता हेच माहीत नसतं. प्रत्येक फंड सॅटेलाइट असतो आणि प्रत्येक फंड एक्साइटिंग असतो. प्रत्येक फंड हाय रिटर्नसाठी घेतलेला असतो. मग मार्केट खाली आलं की लक्षात येतं पोर्टफोलिओमध्ये 10 फंड आहेत, पण एक पण डिफेन्सिव्ह नाही. अजून एक हिडन कॉस्ट आहे, ती म्हणजे डिसिजन फॅटिगेस. 1, 2 किंवा 4 फंड ट्रॅक करणं सोपं आहे. 10 ते 12 फंड ट्रॅक करताना तुम्हाला प्रत्येक फंडचा परफॉर्मन्स, कॅटेगरी, बेंचमार्क, फंड मॅनेजर, ओव्हरलॅप, स्ट्रॅटेजी समजून घ्यावी लागते. एका फंडचा रिटर्न कमी झाला की प्रश्न पडतो, हा फंड बदलायचा का? दुसरा चांगला दिसतोय, एस-आय-पी तिकडे शिफ्ट करायची का? मग जुना फंड रिडीम करायचा का? एक्झिट लोड आहे का? मार्केट टायमिंग चुकले का? पोर्टफोलिओ जितका कॉम्प्लेक्स तितक्या चुका जास्त. आणि फायनान्समध्ये अनेकदा कॉम्प्लेक्सिटी ही इंटेलिजन्सी नसते. ती फक्त कॉम्प्लेक्सिटीज असते. मग तुमच्या पोर्टफोलिओमध्ये फंड जास्त आहेत हे कसं ओळखायचं? तर प्रत्येक फंडाच्या समोर एक वाक्य लिहा. हा फंड मी का घेतला? याचं उत्तर जर रिटर्न असेल तर मित्रांनो रेटिंग चांगली होती. त्यावेळेला ट्रेंडमध्ये होता. तो तर इन्व्हेस्टमेंट रिझन नाहीये. ते बाईंगचा ट्रिगर आहे. इन्व्हेस्टमेंट डिसिजन असं दिसलं पाहिजे, हा माझ्या लाँग टर्म इक्विटी पोर्टफोलिओचा कोर आहे. हा फंड मिड कॅप एक्सपोजरसाठी आणि अलोकेशनसाठी मर्यादित आहे. हा फंड 5 वर्षानंतरच्या गोलसाठी स्टेबिलिटी देतो. हा फंड भारतीय मार्केटच्या बाहेरील एक्सपोजर देतो. जर 2 फंडासमोर जवळपास सारखंच कारण लिहिलं जात असेल, तर ओव्हरलॅप फक्त स्टॉकमध्ये नाहीये, ओव्हरलॅप तुमच्या विचारांमध्ये देखील आहे. लाँग टर्ममध्ये जास्त फंडचा सर्वात मोठा धोका कमी रिटर्न हा नाहीये. सर्वात मोठा धोका म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ समजेनासं होणं आहे. मार्केट वाढत असताना ही समस्या कधीच दिसणार नाही तुम्हाला. कारण जवळपास सगळंच हिरवं दिसतं. पण करेक्शन आलं, मिड कॅप खाली जातं, स्मॉल कॅप खाली जातं, इंटरनॅशनल मार्केट वेगळ्या दिशेने जातं. तेव्हा तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. काय होल्ड करायचं? काय रिबॅलन्सिंग करायचं? कुठं एस-आय-पी वाढवायची? कुठला फंड बंद करायचा? त्या क्षणी पोर्टफोलिओमध्ये 12 फंड असूनही तुमच्याकडे स्पष्ट स्ट्रॅटेजी नसते. म्हणून पोर्टफोलिओ चांगला आहे की नाही हे फंड संख्येवर ठरत नाहीये. ते ठरतं तुमच्या प्रत्येक फंडच्या पर्पजवर. 10 रँडम फंडपेक्षा 4 स्पष्ट फंड कधी पण प्रभावी असतात. कधी-कधी 5वा फंड ॲड करण्यापेक्षा पहिल्या 4 फंडामध्ये डिसिप्लिननं गुंतवणूक सुरू ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये प्रत्येक फंड खरोखरच वेगळं काम करतो का? की फक्त वेगवेगळी नावं आहेत त्याची? तुम्ही एकच इन्व्हेस्टमेंट पुन्हा-पुन्हा खरेदी करत आहात का? कारण
कदाचित तुमच्या पोर्टफोलिओची समस्या योग्य फंड नसणं ही नाही. कदाचित समस्या अशी आहे, की योग्य फंड आधीपासून असूनही नवीन फंड शोधणं अजून थांबलेलं नाहीये. मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा पोर्टफोलिओ माझ्याकडून चेक करायचा असेल, तर दिलेल्या नंबरला कॉल करा, मेसेज करा किंवा तुम्हाला जर अजूनपर्यंत एस-आय-पी सुरू केली नसेल, ती सुरू करायची असेल, तर YouTubeच्या डिस्क्रिप्शनमध्ये एस-आय-पीची लिंक दिली. त्या लिंकनं एस-आय-पी आजच सुरू करा. धन्यवाद. परत एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.